सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यासारख्या सगळ्या उत्साही महिला वर्गाला बघितल्यानंतर मला अशी इच्छा झाली आहे की एक छोटासा एक्झरसाइज तुमच्याकडनं मला करून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी डावा हात पुढे करायचा आहे. डावा हात पुढे करा. आता उजव्या हाताचं हे जे पहिलं बोट आहे, या पहिल्या बोटाने 11 पर्यंत मोजायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता दोन बोटं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता ही पाचीच्या पाची बोटं घ्यायची आहेत आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. या मुद्दाम टाळ्या वाजवायला सांगितल्या तुम्हाला. या केवळ आणि केवळ अक्षर सुक्त मंडळाची 36 वर्ष पूर्ण होतात त्याकरता. अक्षर सुक्त मंडळाच्या अध्यक्षा, खूप छान निवेदन आणि सरस्वती स्तवन केलं. आदरणीय कुलकर्णी आणि बरेचशी सुपरिचित चेहरे आहेत, सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करणार नाही. पण मला आज आपण घरातच कुठला तरी विषय मांडायला आलो आहोत अशी भावना झाली आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे उत्साही चेहरे बघितल्यानंतर मलाही प्रभू रामचंद्र तुमच्यासमोर मांडताना एक नवी ऊर्जा मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्ही खूप छान सरस्वती स्तवनाने सुरुवात केली. आज गणपतीचा दिवस आहे, चतुर्थी आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. आपण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात विनायकाच्या दर्शनाने करतो, विनायकाच्या चिंतनाने करतो. आणि आज चतुर्थीच्या दिवशी ज्यावेळेस सूर्यास्त होतोय अशा अतिशय चांगल्या वेळी मी तुमच्याशी एका पवित्र आणि मंगलमय विषयावर संवाद साधतोय. राम आणि राष्ट्र. तसं तर हे दोन विषय वेगळे वेगळे होऊ शकत नाही, नाही का? जिथे राष्ट्र आहे तिथे राम असणारच आहे. आणि राम असेल तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, राम जागृत असेल तरच आमचं राष्ट्र स्वराष्ट्र राहू शकतं आणि खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होऊ शकतं. राष्ट्र परम वैभवाला जर जायचं असेल तर त्यापासून रामाला वेगळं करता येणार नाही बरं का. म्हणून राम किंवा रामाची कथा ही केवळ आध्यात्मिक कथा नव्हे, केवळ मनोरंजनाकरता विचार करण्याचा किंवा मनोरंजन करून घेण्याचा सुद्धा विषय नव्हे. राम हा आजच्या काळात सुद्धा एक चिंतनाचा विषय, अनुकरणाचा विषय आहे. आजच 2 महत्त्वपूर्ण घटनांचा सोशल मीडियावर उल्लेख झाला. त्याच्यातली पहिली घटना अशी होती की या वर्षी काश्मीरमध्ये गणेश विसर्जनाची मिरवणूक बिलकुल लाल चौकात सुद्धा, ज्या चौकामध्ये भगवा ध्वज तर सोडून द्या, पण ज्या चौकामध्ये आपला तिरंगा सुद्धा फडकवता येत नव्हता, त्या चौकामध्ये गणपती विसर्जनाची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघाली. आणि दुसरा विषय आहे, आपली ही भूमी जी आहे ही अतिशय पवित्र भूमी आहे. याच पावन भूमीमध्ये साक्षात प्रभू रामचंद्रांची पावलं उमटली आहेत. सीता मातेच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि अशा भूमीचे आपण सुपुत्र आहोत. इथून जवळच असलेल्या पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्राचं आणि सीतेचं वास्तव्य होतं. कोणे एकेकाळी महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश हे दंडकारण्य होतं. पण नंतरच्या काळामध्ये मनुष्य वस्ती निर्माण झाली. आपली संस्कृती किती थोर आहे बघा. रामायण कधी घडलेलं आहे? निलेश ओक नावाचे गृहस्थ आहेत, त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी हे सिद्ध केलं की 7466 वर्षापूर्वी रामायण घडलेलं आहे. आणि महाभारताचा कार्यकाळ आहे जवळजवळ 5200 वर्षांचा. एवढी गौरवशाली परंपरा आहे. त्याच्यामुळे रामायण हा करमणुकीचा ग्रंथ नव्हे,
आपल्या सगळ्यांना आदर्श असलेला मर्यादा पुरुषोत्तम राम हा आपल्या अंतःकरणामध्ये कायम तेवत राहायला पाहिजे. आणि म्हणूनच राम या विषयावर फक्त टी व्हीवर कार्यक्रम न होता तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या साहित्यिक आणि सगळ्या सुजाण नागरिकांमध्ये त्याची चर्चा झाली पाहिजे. 2 घटना आहेत. 1193 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा घोरीने भारतावर आक्रमण केलं. थोडासा भारताचा इतिहास आपण सगळ्यांनी जरूर समजून घेतला पाहिजे. इसवी सन पूर्वपासून म्हणजे रामायणाच्या काळापासून सगळ्यात शक्तिशाली देश जगाच्या पाठीवर जर कुठला असेल, सुपर पॉवर जर कुठला देश असेल तर तो आपला भारत होता. आणि हा जवळजवळ 12व्या शतकापर्यंत अत्यंत सुखी संपन्न, आपल्या इथे जे पैठण आहे त्याला प्रतिष्ठान म्हटलं जायचं, त्या प्रतिष्ठानमधल्या लोकांच्या घराची दारं सोन्याच्या पत्रांनी तयार केलेली असायची असा उल्लेख युआनशॉंग या चीनी प्रवाशांनी 17व्या शतकामध्ये ज्यांनी प्रवास केलाय त्यांनी लिहून ठेवलेला आहे. इतका गौरवशाली इतिहास आपल्या देशाला लाभलेला आहे. पण 1193 मध्ये मोहम्मद घोरीने, 1295-96 मध्ये मोहम्मद तगलखानी यांनी आक्रमण करत गेले. आणि आपल्याला तो दुर्दैवी शासक सुद्धा नक्कीच आठवतो ज्याने 1526 मध्ये भारतावर राज्य केलं, तो बाबर. ज्या बाबराने नव्हे या सगळ्याच मुस्लिम राज्यकर्त्यांनी, शासकांनी भारतावर, भारतातल्या जनतेवर आणि तुमची आणि माझी जिथे श्रद्धा आहे अशा सगळ्या श्रद्धास्थानांवर अनन्वित अत्याचार केले. शेकडो हजारो वर्षांची गौरवशाली परंपरा असलेली मंदिरं नष्ट करून टाकली. त्या बाबराने 1526च्या सुमारास आपलं श्रद्धेचं स्थान असलेलं राम मंदिर उद्ध्वस्त केलं. आणि हे राम मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतरचा सुद्धा इतिहास तुम्हाला माहिती आहे. 1193 पासून जो दुर्दैवी इतिहास या संस्कृतीमध्ये आणि या देशामध्ये सुरू झालाय तो 1660 पर्यंत कायम होता. आणि 1666 मध्ये 1664 मध्ये छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि तुमच्या आणि माझ्यासारख्या सगळ्या हिंदू समाजाने सुटकेचा निश्वास सोडला. दुर्दैवाने 1664 पासून तर 1707 पर्यंत हा फक्त शिवाजी महाराजांचा, नंतरचा थोडा काळ संभाजीराजांचा आणि नंतरचा काही काळ पेशव्यांचा, एवढा इतिहासामध्ये 30-40 वर्ष आहेत फक्त ज्यावेळेस हिंदूंना सुटकेचा श्वास घेता आला. नंतर परत ते चक्र चालू झालं. मुस्लिम शासक आले आणि नंतरच्या काळामध्ये व्यापारी म्हणून आले, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिकलो आहे. 19व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रज भारतामध्ये आले आणि इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. फक्त राज्य केलं असं नव्हे, त्यांनी शांत बसून राज्यकारभार चालवला असं नव्हे, त्यांनी आपलं संस्कृत आणि आपली संस्कृती समूळ नष्ट करण्याकरता प्रयत्न केला. 19व्या शतकाच्या सुरुवातीला एक इंग्रज अधिकारी इंग्लंडमधनं भारतात आला. त्यांनी भारतीय संस्कृतीचा, भारतीय जीवन पद्धतीचा अभ्यास केला आणि परत गेल्यानंतर सांगितलं की सध्या आपण जिथे आहोत त्याच्या कितीतरी वर्ष पुढे भारत गेलेला आहे. भारतावर जर राज्य करायचं असेल तर आपल्याला त्यांचं संस्कृत आणि त्यांची संस्कृती नष्ट करावी लागेल, तरच आपल्याला भारतावर राज्य करता येणार आहे. त्यानंतरचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. 1857 मध्ये असा प्रसंग आला होता की त्याच वेळेस कदाचित आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं, पण आपण सगळे एकजूट नसल्यामुळे आणि त्यावेळेस जे क्रांतिकारक होते त्या क्रांतिकारकांना हिंदू धर्मातल्या प्रजेची योग्य साथ न मिळाल्यामुळे आपल्याला 1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते 1857 साली मिळालं असतं. आज आमचा देश जगामध्ये सुपर पॉवर होण्याची स्वप्न बघतोय. जर 1857 मध्ये स्वातंत्र्य मिळालं असतं तर आज आमची मुलं अमेरिकेत जायच्या ऐवजी अमेरिका आणि युरोप मधली मुलं आमच्या देशामध्ये शिकायला आली असती. नालंदा विद्यापीठ असेल आणि अशी कितीतरी विद्यापीठ आहेत. ज्या शून्याचा शोध ज्यांनी लावला असे संशोधक सुद्धा भारतातले आहेत. संत ज्ञानेश्वरांसारखे महान पुरुष की ज्यांचा फक्त
भगवद्गीतेचाच अभ्यास होता असं नव्हे, तर ज्यांचा विज्ञानाचा सुद्धा अभ्यास होता अशी संत मंडळी सुद्धा आमच्या या भूमीमध्ये जन्माला आलेली आहेत. पण दुर्दैवाने प्रजेने योग्य साथ न दिल्यामुळे आम्हाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. बंधू भगिनींनो, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अर्थात ज्यावेळेस अधर्माचं स्तोम माजेल, ज्यावेळेस धर्म संकटात आलेला असेल, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात आहेत, मी पुन्हा पुन्हा जन्म घेईल. सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर दुर्दैवानी परिस्थिती अशी आहे की एका कृष्णाच्या जन्माने होणार नाही आहे. तुम्हाला, मला, आपल्या मुलाबाळांना प्रत्येकालाच हातामध्ये जर सुदर्शन चक्र घेतलं तरच आमचं स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे. अन्यथा आम्ही परत पारतंत्र्यामध्ये जायची शक्यता सुद्धा आहे. याकरता अशा स्वरूपाचे आपण जे कार्यक्रम घेतो आहोत, हे कार्यक्रम पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचवायला हवेत. त्यांना प्रभू रामचंद्र म्हणजे फक्त रामनवमीच्या दिवशी मंदिरात जाण्याकरताचा देव नव्हे, या रामापासून आपल्याला प्रेरणा घेतली पाहिजे. आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम कसं व्हायचं हे कळलं पाहिजे. तरच मला वाटतं आपण असे जे कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमाचं सार्थक होईल. प्रभू रामचंद्रांना राष्ट्र निर्माण करायचं होतं, त्यांना अयोध्या सुखी संपन्न ठेवायची होती. आपण बऱ्याच वेळा रामराज्य असा उल्लेख करतो, पण रामराज्य म्हणजे काय हो? मी ज्यावेळेस 22 जानेवारी 2024ला ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, त्यावेळेस असं ठरवलं की रामाच्या विषयी अशा विषयाची माहिती घ्यायची की जी फारशी कोणाला नाही आहे. मग रामराज्य म्हणजे काय याकरता मी गुगलवर काही शोधायचा प्रयत्न केला. मी काही संत मंडळींना, माझ्या परिचित असलेल्या ज्येष्ठ अभ्यासू मंडळींना विचारायचा प्रयत्न केला, पण रामराज्य या विषयावर कोणालाही 2-3 मिनिटापेक्षा जास्त सांगता नाही आलं. मग मी वाल्मिकी रामायणातल्या अयोध्या कांडातल्या 100वा स्कंद वाचला. त्यावेळेस मला कळलं की प्रभू रामचंद्र फक्त देवच होते असं नव्हे, एक उत्तम राज्यकर्ते सुद्धा होते. राज्यकारभार कसा चालावा, कसा चालवावा, राज्य कसं व्यवस्थित चालवावं हे जनतेला अतिशय चांगल्या शब्दामध्ये रामायणातून सांगितलेलं आहे. पण आपण तो भाग कधी वाचतच नाही, तो आपल्याला कधी माहितीच नाही आहे. आज मुद्दाम राम आणि राष्ट्र मांडत असताना रामराज्य ही काय संकल्पना आहे याचा मी तुमच्याशी उल्लेख करणार आहे. याविषयीच तुमच्याशी आज उहापोह करणार आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं तसं 2024 हे अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे, कारण 2024मध्येच 525 वर्ष केवळ चौथाऱ्यावर बसलेल्या रामचंद्राला स्वतःच्या हक्काचं घर मिळालंय 22 जानेवारी 2024ला. आणि बरोबर 350 वर्षापूर्वीच छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झालेला आहे. म्हणून 2024 हे वर्ष. आणि आजचा दिवसही पण एक योगा आहे बरं. आज विश्व शांती दिवस आहे. आता तुम्ही म्हणाल विश्व शांतीचा आणि रामाचा काय संबंध? विश्व शांतीचा आणि रामाचा, विश्व शांतीचा आणि राष्ट्राचाही संबंध आहे. आमचं राष्ट्र आम्हाला जर विश्व शांती बंधुत्व जर हवं असेल तर जो समाज शांतता निर्माण करण्याकरता अडथळा आणतो आहे तो समाज कुठला आहे हे आम्हाला योग्य वेळी ओळखता आलं पाहिजे. मी सुरुवातीला म्हटलं तसं राष्ट्र आणि राम वेगळं वेगळं करता येणार नाहीये, धर्म आणि सत्ता वेगळी वेगळी करता येणार नाहीये, धर्म आणि राजकारण वेगळं वेगळं करता येणार नाहीये. धर्मसत्ता जर व्यवस्थित असेल, राजसत्ताच व्यवस्थित राहू शकेल, आणि राजसत्ता व्यवस्थित असेल तर धर्माचरण करण्याकरता सोपं जाणार आहे. कर्नाटकमध्ये तिथल्या पोलिसांनी साक्षात आपल्या आवडत्या गणपती बाप्पालाच तुरुंगात टाकलाय. आहे ना हृदयद्रावक प्रसंग. याचं कारण काय? रशिया आणि युक्रेन या दोघांचं युद्ध मागच्या जवळजवळ 10-11 महिन्यांपासून चालू आहे. कशामुळे चालू आहे?
दोघांनाही एकमेकांच्या वर्चस्व दोघांना एकमेकांचं वर्चस्व मान्य नाही आहे। याचं कारण असं आहे की युक्रेनमधल्या जनतेने एका कॉमेडियन कलाकाराला राष्ट्रप्रमुख म्हणून निवडलं आहे। त्याच्या गलथान कारभारामुळे आणि त्याच्यात सामर्थ्य क्षमता नसल्यामुळे तिथल्या जनतेला किती त्रास सहन करावा लागला। कधी कधी आपण विचार करतो माझं स्वतःचं घर आहे, चांगल्या परिस्थितीमध्ये घर आहे, मुलं बाळं सुखात आहे, मला कोणी काही करू शकत नाही, हा गैरसमज आहे। युक्रेनमध्ये ज्यांच्याजवळ भरपूर संपत्ती आहे ते आज कंगाल झालेले आहेत आणि कुठेतरी निराश्रित म्हणून जगतात आहेत। कसं बसं जगणं त्यांच्या नशिबी आलेलं आहे। तर राष्ट्र प्रथम, जोपर्यंत आमचा देश सुरक्षित नाही, आमचं राष्ट्र सुरक्षित नाही, तोपर्यंत पूर्ण समाज सुरक्षित राहू शकत नाही। आणि समाज सुरक्षित नसेल तर मी, माझी मुलं, माझी भावंड आम्ही सुखासमाधानाने जगू शकणार नाही। म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये रामाविषयी आणि राष्ट्राविषयीची ज्योत सतत तेवत राहिली पाहिजे, तरच आपण सुखाने आणि समाधानाने जगू शकतो। रामराज्य म्हणजे काय? आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये संवाद साधलेला आहे, नुसतं तत्वज्ञान नाही आहे। भगवद्गीता सुद्धा काय, अर्जुनाने कृष्णाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आहेत। तसंच रामराज्याच्या संदर्भातलं सुद्धा असं आहे की ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाकरता निघाले त्यावेळेस भरत अयोध्येमध्ये नव्हता। भरताला बोलवण्यात आलं आणि भरत अयोध्येत आल्यानंतर त्याला सांगितलं की रामाला वनवासात पाठवलंय। त्यावेळेसपर्यंत राम, लक्ष्मण आणि सीता हे चित्रकूट पर्वतावर पोहोचले होते आणि त्यांना भेटण्याकरता म्हणून हा भरत तिथे गेलेला आहे। आणि भरत रामाला विनंती करतोय की राज्यावर, अयोध्येवर तुझाच पहिला हक्क आहे, त्याच्यामुळे माझ्या आईने चुकीची मागणी केलेली आहे, पण तू त्याकडे दुर्लक्ष कर आणि तुला मी असं विनंती करतो की तू अयोध्येमध्ये राज्य करायला ये। त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी भरताला सांगितलं की मला पितृ आज्ञा सगळ्यात महत्त्वाची आहे, त्यामुळे मी येऊ शकणार नाही। पण त्यावेळेस रामामध्ये आणि भरतामध्ये जो संवाद झालेला आहे तो संवाद म्हणजे रामराज्य किंवा कुठलाही देश सुखी, संपन्न, आनंदी राहावा याकरता राज्यकारभार कसा चालावा याकरताची मूळ संकल्पना आहे। प्रभू रामचंद्रांनी भरताला एकूण 72 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नाच्या रूपाने संवाद साधून राज्यकारभार कसा चालवावा जणू काही याचा एक आपल्याला जो काही आकृतिबंध म्हणतात तो घडवून दिलेला आहे। प्रभू रामचंद्रांनी भरताला पहिला प्रश्न विचारला की अयोध्येमध्ये आपले गुरुश्रेष्ठ वशिष्ठ यांना यथोचित सन्मान केला जातो की नाही। हा सगळ्यात पहिला प्रश्न कुठला आहे? आपल्या गुरूंविषयी विचारला आहे। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपल्या संस्कृतीमध्ये गुरूंचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। आम्ही स्वतः कितीही बुद्धिमान असलो तरीही आम्हाला योग्य दिशा देण्याकरता गुरूंचं पाठबळ असणं, गुरूंचं मार्गदर्शन असणं अत्यंत आवश्यक आहे। सम्राट चंद्रगुप्त मौर्य आठवतो की आर्य चाणक्य? विवेकानंदांचं नाव घेताना रामकृष्ण परमहंसांचं नाव घेणं यथोचितच आहे। शिवाजी महाराजांच्या चरित्राची चर्चा करत असताना त्यांचे गुरु असलेल्या रामदास स्वामींचा उल्लेख करायलाच पाहिजे। सचिन तेंडुलकरच्या बॅटिंगचं कौतुक करत असताना आचलेरकर गुरुजींना मिळालेला मान सुद्धा त्यांना द्यायलाच हवा। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुचं महत्त्व म्हणून कबीर सुद्धा काय म्हणतात की जर तुम्हाला एकाच वेळेस गोविंद आणि गुरु दिसले तर पहिले कोणाचे चरण पकडायचे? तर पहिल्यांदा गुरुचे चरण पकडायचे, कारण या गुरुमुळेच तुम्ही गोविंदापर्यंत अर्थात परमेश्वरापर्यंत पोहोचू शकता। या गुरूंचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे। याचं कारण असं आहे की गुरु हे एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की जे खऱ्या अर्थाने निष्काम कर्मयोगी म्हणून काम करत आहे।
कुठल्याही स्वार्थाशिवाय आपल्या शिष्यांना सर्वोत्तम ज्ञान देण्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण काम जे आहे, हे महत्त्वपूर्ण काम गुरु करतात. म्हणून भगवान श्रीरामाने सगळ्यात पहिला प्रश्न जो विचारलेला आहे, तो प्रश्न विचारलेला आहे की आपल्या गुरूंचा यथोचित मान सन्मान केला जातो की नाही. आपल्याला सुद्धा आजच्या या सगळ्या चर्चातून एक धडा घ्यायचा आहे की प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामधून फक्त बंधुप्रेम, फक्त आपल्या प्रजेचं रक्षण हे नव्हे, तर आम्हाला सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये योग्य प्रकारचं न्याय देता आला पाहिजे, योग्य प्रकारची वागणूक ठेवता आली पाहिजे. आपली ही तर संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर असो किंवा संत एकनाथ असो, अशा प्रकारच्या गुरुमाऊली आपल्या या भूमीत जन्माला आलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांची गुरुविषयी अढळ निष्ठा असणं अत्यंत आवश्यक आहे. हा या चर्चेतला पहिला धडा आहे. दुसरा प्रश्न प्रभू रामचंद्रांनी भरताला जो विचारलाय, शांत सुशील विद्वान सहकाऱ्यांनाच अमात्य केलं आहे की नाही. अमात्य म्हणजे मंत्रिमंडळ. मंत्रिमंडळातले सहकारी कसे असावेत. मला वाटतं रामायणातल्या या भागाचा अभ्यास आपण प्रजा म्हणून पण करायला हवा आणि जे राज्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा यशस्वी राज्यकर्ते होण्याकरता करायला पाहिजे. नगरसेवक असो, ग्रामसेवक असो, आमदार असो की मंत्री असो, या सगळ्यांनी या गोष्टीचा जरूर अभ्यास केला पाहिजे. कारण मंत्र्यांचं चारित्र्य जर उत्तम असेल तर खऱ्या अर्थाने राष्ट्रामध्ये उन्नती होऊ शकेल, प्रगती होऊ शकेल आणि प्रजा सुखासमाधानी राहू शकेल. भगिनींनो, मी रामचंद्रांनी भरताला विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची चर्चा करणार नाही आहे. निवडक 20 ते 23 प्रश्न तुमच्यासमोर मांडणार आहे, ते चिंतन करण्याकरता की आजच्या कलियुगामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. 7-7.5 हजार वर्षापूर्वी प्रभू रामचंद्र भरताला राज्यकारभार कसा चालवावा या ज्या सूचना देतात आहेत, त्या आज सुद्धा किती समायोचित आहेत हे आपल्याला याच्यातून शिकायला मिळणार आहे. तिसरा प्रश्न विचारला आहे, आपल्या सहवासात विद्वान आणि उच्च विचार असलेलेच लोक आहेत की नाही. सहवास किती महत्त्वाचा आहे बघा. पावसाचा थेंब जर आपल्या हातावर पडला तर तो पिण्यायोग्य आहे, आणि हाच पावसाचा थेंब जर गटारात पडला तर त्यांनी पायसुद्धा धुता येणार नाही. हा पावसाचा थेंब जर गरम तव्यावर पडला तर क्षणार्धात त्याचं अस्तित्व नष्ट होणार आहे. पण हाच पावसाचा थेंब एखाद्या उमलत्या कळीवर पडला तर छान चमकणार आहे. हाच पावसाचा थेंब विशिष्ट वेळेस जर शंखामध्ये पडला तर त्यातून मोती तयार होतात. सत्संग, सहवास. आज अक्षरसूक्त मंडळामध्ये तुम्ही सगळ्या भगिनी येता, विविध विषयांवर चर्चा करता. घरी जाताना मला आज सत्संग मिळाला याचा तुम्हाला आनंद मिळतो. म्हणून आयुष्यामध्ये सत्संग अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि ह्या सत्संगासोबतच आयुष्यामध्ये मित्र असणं सुद्धा किती आवश्यक आहे हे आपण प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. मित्र कसे असावेत. सुखामध्ये सुद्धा साथ देणारे, दुःखामध्ये सुद्धा साथ देणारे. जल्लोष करायचा असेल तर ज्याच्या खांद्यावर उडी मारून तुम्ही आनंद व्यक्त करू शकाल, आणि जर दुःख असेल तर त्याच खांद्यावर तुम्हाला डोकं ठेवून अश्रूसुद्धा ढळता आले पाहिजे. 1912 मध्ये टायटॅनिक जहाज बुडत असताना एका हिमनगाला ते आदळलं आणि ते बुडायला लागलं. अवाढव्य जहाज, त्याच्यामध्ये तब्बल 3300 प्रवासी प्रवास करत होते. ते डुबत असताना आणि ज्यावेळेस तो अपघात झाला त्यावेळेस टायटॅनिकच्या कॅप्टननी एक मदत मागण्याकरताचा सायरन आणि दिवा असतो तो वाजवला, आणि तो दिवा तिथून 12 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या एका जहाजाने बघितला आणि त्याला तो सायरन सुद्धा ऐकू आला. पण त्या जहाजाच्या मालकाने किंवा त्या जहाजाच्या कॅप्टननी विचार केला की अशा मध्यरात्री जाण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, आपण इतक्या दूर जाऊन उपयोग काही होणार नाही, आपण मदत करू शकणार नाही. म्हणून त्यांनी आपला जो मार्ग तो क्रमण करत होता त्याच मार्गाने जायला लागला.
18 नॉटिकल मैलावर एक जहाज उभं होतं, नांगर टाकून बसलेलं होतं. त्या कॅप्टननी विचार केला की मी जाईल, पण आता रात्रीचं अंधारामध्ये जाण्यापेक्षा उद्या सकाळी उजाडलं की जाईल. पण 22 नॉटिकल मैलावर एक जहाज होतं आणि त्या जहाजाने ही मदतीची हाक ऐकली आणि ते अंतर कापत त्या टायटॅनिक पर्यंत गेलं. ते ज्यावेळेस पोहोचलं त्यावेळेस टायटॅनिक अर्ध अधिक बुडालेलं होतं. पण उशिरा का होईना, दुरून येणाऱ्या जहाजाने का होईना, या जहाजातल्या तब्बल 1500 प्रवाशांचे प्राण वाचवले. आपल्याही आयुष्यात अशा प्रकारची मित्र असतात, खूप जवळच असतात, पण तुमच्या संकटाला तुम्हाला मदत करायला येणार नाहीत. ते त्यांच्या संसारामध्ये बिझी असतील, व्यस्त असतील. काही मित्र असे असतील की दूर आहेत, तुम्ही त्यांना हाक दिल्यानंतर ते येतील कदाचित, पण ते त्यांच्या सवडीनुसार येणार आहेत. पण काही मित्र अशी असणार आहेत की जी दूर असली तरीही तुमच्या माझ्या हाकेला ओ देऊन संकट समयी मदत करण्याकरता येणार आहेत. आपल्याला अशी मित्र हवी आहेत की जी रोजच्या रोज फोनवर बोलत नसतील तरी चालेल, वारंवार व्हॉट्सॲपवर तेच मेसेज फॉरवर्ड करत नसतील तरीही चालतील, पण कधी काळी जर हाक दिलीत तर तुमच्या हाकेला ओ देणारी मित्र आयुष्यात जरूर असली पाहिजे. मित्र असावीत डोळ्यांच्या अश्रूसारखी, सुखातही साथ देणारी आणि दुःखात सुद्धा साथ देणारी. प्रभू रामचंद्र भरताला सांगतात आहे की तुझ्या सहवासामध्ये चांगल्याच प्रकारची लोक असली पाहिजे. मित्र असणं इतकं आवश्यक आहे. एका ऑपरेशन थिएटर, कार्डिओलॉजिकचं ऑपरेशन थिएटर होतं, त्या ऑपरेशनच्या बाहेर खूप छान वाक्य लिहिलं आहे, यदि आपने दोस्तों के साथ दिल खोल के बात की होती तो आज हमें औजारों के साथ दिल न तोडना पडता था. आपल्याला मित्र जरूर असले पाहिजे. जर मित्र मैत्रिणी नसतील तर आपण आता सुद्धा मित्र मिळवू शकतो, जीवाला जीव लावणारी मित्र. भगवान श्रीकृष्णाला विचारलं, दोस्ती का मतलब क्या होता है? कृष्णाने उत्तर दिलं, जहां मतलब होता है वहां दोस्ती कहां होती है. कुठल्याही स्वार्थाशिवाय असलेली मैत्री ही चिरकाल टिकते. म्हणून आपली फक्त सुखदुःख हलकी करण्याकरता नव्हे तर अडीअडचणीला सुद्धा कोणीतरी येईल म्हणून, आणि कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता निर्मळ मनाने केलेली मैत्री जास्त काळ टिकत राहते. प्रभू रामचंद्रांनी भरताला पुढचा प्रश्न विचारलाय, तुमच्या भावी योजना इतर राजांना आधीच कळतात असं तर होत नाहीये ना? म्हणजे काय, सिक्रेसी किती महत्वाची आहे. ज्या दिवशी 8 नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी जाहीर केली, कोणाला सुद्धा त्याचा आधी पत्ता नव्हता. राज्यकारभार चालवत असताना तुम्हाला तुमचे प्रोजेक्ट्स, तुमच्या संकल्पना, तुमच्या योजना या प्रजेपर्यंत किंवा इतर राजांना सुद्धा आधीच कळता कामा नयेत. म्हणजे सहकारी कसे असले पाहिजे? सहकारी तुमची माहिती इतरांना देणार नाहीत, अशा प्रकारचे सहकारी असले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, विद्वान मंडळींना सोबत ठेवावे, हजारो मूर्खांपेक्षा एक हुशार सहकारी केव्हाही उत्तम. राज्यकारभार चालवत असताना आपल्या सोबतचे सहकारी असे असले पाहिजे, आपल्याला मार्गदर्शक सुद्धा असे असले पाहिजे की जे खऱ्या अर्थाने विद्वान आहे. मला काय म्हणायचं, तुम्ही म्हणाल या सगळ्या गोष्टींचा आमचा काय संबंध? छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुमच्या घरामध्ये काम करणारी एखादी मतिमंद किंवा मंद बुद्धीची बाई ठेवण्यापेक्षा एखादी चुणचुणीत बाई ठेवा की ती अडीअडचणीच्या वेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टींकरता मदत करेल. पाहुणे आले तर तुम्हाला ट्रे काढून देणार, तुम्हाला पोहे करून देणार, अशा
म्हणजे 4 बावळट बायका ठेवण्यापेक्षा एखादी हुशार बाई ठेवली. मी तुम्हाला सहज आपल्या व्यवहारातली म्हणून उदाहरणं सांगतोय. राज्यकारभार चालवत असताना सुद्धा भरपूर मार्गदर्शक असण्यापेक्षा एक विद्वान मार्गदर्शक असावा, असं प्रभू रामचंद्र भरताला सांगतात. पुढचा प्रश्न आहे, प्रजा तुमचा अनादर तर करत नाही ना? लोकप्रियता सदैव कायम असली पाहिजे. नरेंद्र मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाले तेव्हापासून भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ते लोकप्रिय झाले आहेत. त्यांची लोकप्रियता सदैव कायम जर राहिली तरच त्यांना आनंदाने आणि खऱ्या अर्थाने इफेक्टिव्हली ॲडमिनिस्ट्रेशन करता येणार आहे. म्हणजे राज्यकर्त्यांनी हा विचार केला पाहिजे की लोकप्रियता कमी होता कामा नये, आणि आमच्या परिवारामध्ये हा विचार केला पाहिजे की मी घरातली सासू म्हणून किंवा आई म्हणून लोकप्रिय राहिली पाहिजे, कुटुंबप्रिय राहिली पाहिजे. अक्षरसूक्त मंडळासारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये काम करत असताना आमच्या प्रत्येक अधिकारी व्यक्तीचं हे कर्तव्य आहे की माझी लोकप्रियता, मग लोकप्रियता करण्याकरता चरित्र चांगलं पाहिजे, चारित्र्य चांगलं पाहिजे, कर्तृत्व पाहिजे, सद्गुण असले पाहिजे, तुमच्यामध्ये काहीतरी स्किल असलं पाहिजे आणि संघटन कौशल्य असलं पाहिजे, तरच कुठली संघटना पुढे जाते. 36 वर्ष उगीच कुठली संघटना कुठे नाही येऊ शकत. इतके वर्ष कुठली संघटना टिकून राहणं हे खूपच कौतुकास्पद आहे. याकरता तुमच्यासारख्या सगळ्या निस्पृह महिलांचं अमूल्य असं योगदान आहे. प्रभू रामचंद्रांनी भरताला 7000 वर्षांपूर्वी ह्या सगळ्या मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत. अर्थात हे सगळं करत असताना शासनाने लोकांकडनं कर वसुली करत असताना सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे की कोणाहीकडनं जास्तीचा कर घेता कामा नये. पुढचा प्रश्न आहे, सैनिकांना वेळेवर योग्य भत्ता दिला जातो की नाही? प्रभू रामचंद्रानंतर कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे आणि कदाचित शिवाजी महाराजांनंतर इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन असणाऱ्या नरेंद्र मोदींनी याचा विचार केलेला आहे. म्हणून सत्तेत आल्यानंतर 2015मध्येच मोदींनी 1 रँक 1 पेन्शन ही योजना मान्य केली. सगळ्या सैनिकांना समान वेतन, सगळ्या ऑफिसर्सला समान वेतन, समान पेन्शन सुद्धा दिली पाहिजे, अशा प्रकारचं विधेयक त्यांनी पास केलं. प्रभू रामचंद्रांनी 7000 वर्षापूर्वी सांगितलंय की प्रजा सुखात राहायची असेल, सैनिकांना वेळेवर वेतन दिलं गेलं पाहिजे, त्यांना भत्ते वेळेवर दिले गेले पाहिजे आणि त्यांना सैनिक तुमचं आणि माझं रक्षण करण्याकरता ते सैनिक बिचारे सीमेवर दिवस रात्र आपल्या सुखाची आनंदाची होळी करून तिथे राहतात आहेत, तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या सुरक्षिततेकरता. जपानमध्ये तुम्ही विमानामध्ये जर कधी प्रवास केलात किंवा ट्रेनमध्ये जर कधी प्रवास केलात तर सगळ्यात पहिल्यांदा ट्रेनमध्ये कोणाला जर येऊ देत असतील तर ते ज्येष्ठ नागरिक, सिनियर सिटिझन्स. सिनियर सिटिझन्समध्ये जपानमध्ये सिनियर सिटिझन्स 85 वर्षाच्या वरच्या लोकांना म्हटलं जातं, 58च्या पुढच्या नाही. 58 ते 85च्या दरम्यान यंगस्टर्स. तर दुसरा मान जो दिला जातो तो त्या देशातल्या सैनिकांना मान दिला जातो. प्रभू रामचंद्र सांगतात आहेत की सैनिकांना योग्य प्रकारचा मान दिला गेला पाहिजे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सुद्धा म्हणायचे की जर देशामधला सैनिक आणि शिक्षक जर सुखी असेल तर देशाच्या सीमा सुरक्षित राहील आणि देशाची प्रजा आनंदात राहील. या सगळ्या गोष्टी राजकारण्यांना, तुम्हाला, मला, सगळ्या जणांना माहिती असायला हव्यात, नव्हे आपण त्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा अंमलात आणायला हव्यात. प्रभू रामचंद्रांनी भरताला विचारलेला पुढचा प्रश्न आहे, योग्य राजदूतांची नेमणूक केली आहे की नाही? आपल्याला राम म्हटलं की अयोध्या, पण त्यावेळेस काय जगाच्या पाठीवर फक्त अयोध्याच होती का? नाही, त्यावेळेसही इतर देश असतील, त्या देशांमध्ये सुद्धा वाद असेल, त्या देशांमध्ये सुद्धा व्यवहार केले जात असतील. जसं आपल्याकडे आता ड्रायफ्रूट्स आपण दुबईमधनं किंवा इराणमधनं मागवतो, कुठल्या देशातून आपल्या इकडनं वस्त्र किंवा कुठली वस्तू विदेशामध्ये जातात. आपल्या देशामध्ये इतर देशांचे राजदूत आहेत आणि इतर देशांचे राजदूत आपल्या देशात, आपल्या देशातले राजदूत इतर देशामध्ये. प्रभू रामचंद्र म्हणतात आहेत, योग्य राजदूतांची नेमणूक केली आहे की नाही? ॲम्बॅसेडर कसे असले पाहिजे? त्या देशाचं जे प्रामाणिक मत आहे
असं मत दुसऱ्या देशातल्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या योग्य व्यक्तीच राजदूत असल्या पाहिजे. अयोध्या म्हणजे सगळं काही आलंय, सगळं छान होतं, काहीच प्रॉब्लेम नाही, सगळी प्रजा सुखी होती, भांडणं नव्हते, तंट नाही, असं काही नाही. भांडणं होते, सगळ्या प्रकारचे वादविवाद होते, कोर्ट होतं, प्रशासन व्यवस्था होती, मंत्रिमंडळ होतं, सगळं काही होतं. फक्त हे इफेक्टिव्हली कसं चालवायचं, याचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं असावं, याकरता विशिष्ट आकृतीबंध होता, विशिष्ट नियम होते. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं सांगू त्या काळामध्ये वशिष्ठ ऋषी जे होते, आजच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर वशिष्ठ म्हणजे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस, सुप्रीम पॉवर. पण त्याही पलीकडे काय होतं, वशिष्ठांनी सुद्धा जी काही आज्ञा दिली त्या आज्ञेला प्रभू रामचंद्रांनी मानलेलं नाही आहे. असे 2 प्रसंग आहेत. एक प्रसंग असा आहे की ज्यावेळेस चित्रकूट पर्वतावर भरत रामाला विनंती करतोय आणि त्यावेळेस वशिष्ठ ऋषी सुद्धा रामाला सांगतात आहेत की भरत म्हणतो ते बरोबर आहे, अशा आपल्या प्रजेला वाऱ्यावर सोडून देऊन तू वनवासामध्ये जाणं योग्य नाही आहे, तू तुझ्या प्रजेवर अन्याय करतोय. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात की माझी जीवनमूल्य मला सांगतात आहेत की सर्वोपरी जर काही असेल तर ती माझ्या पित्याची आज्ञा आहे. वनवासात जाण्याची आज्ञा मला माझ्या वडिलांनी दिलेली आहे. आणि दुसरा एक प्रसंग आहे प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यातला, जिथे वशिष्ठांना मान्य केलेलं नव्हतं. तो प्रसंग असा आहे, प्रभू रामचंद्रांच्या अंतिम काळामध्ये, म्हणजे अयोध्येमध्ये राम राज्य चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू झालेलं आहे. अशा वेळेस काळपुरुष आला आणि काळपुरुष असं म्हणाला की मला रामचंद्रांशी, प्रभू रामचंद्रांशी चर्चा करायची आहे, एकांतात चर्चा करायची आहे. आणि एकांतात चर्चा करत असतानाचा माझा नियम असा आहे की त्यावेळेस आम्हाला कोणीही व्यत्यय करता कामा नये. जर कोणी व्यत्यय दिला तर त्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली गेली पाहिजे. आणि असं म्हणून राम आणि कालपुरुष यांची चर्चा चालू झालेली आहे. त्याच वेळेस दुर्वास ऋषी तिथे आले आणि ही चर्चा सभागृहामध्ये चालू असताना तिथे द्वारपाल म्हणून अत्यंत जबाबदार असलेल्या लक्ष्मणावरती जबाबदारी दिलेली आहे. लक्ष्मणाला सांगितलं की सभागृहात कोणालाही सोडता कामा नये, कारण काळपुरुषांची ती अट आहे की त्याला रामाशी एकांतात चर्चा करायची आहे. दुर्वास ऋषी आले आणि ते म्हणाले की मला रामाला भेटायचं आहे. लक्ष्मणाने सांगितलं की काळपुरुष आणि राम यांची चर्चा चालू आहे, मी तुम्हाला आज सोडू शकणार नाही. दुर्वास ऋषींनी हट्ट धरला, तरीही लक्ष्मण मानायला तयार नव्हता. शेवटी दुर्वास ऋषींनी लक्ष्मणाला आज्ञा दिली की तू मला जर आता रामाला भेटायला जर सोडलं नाही तर एका क्षणार्धात तुझी अयोध्या भस्मसात करून टाकेल. लक्ष्मणाने विचार केला की मला एकट्याला देहांत प्रायश्चित्त झालं तर चालेल, पण अयोध्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नष्ट होता कामा नये. म्हणून त्यांनी काळपुरुष आणि रामाची चर्चा चालू असताना दुर्वास ऋषींना सोडलेला आहे. मग तो अपराध केला लक्ष्मणाने. मग अपराध केल्यानंतर काय करायचं? मग रामासमोर प्रश्न पडला की लक्ष्मण आणि राम हे 2 जीव जरी असले तरी यांचा आत्मा एकच आहे. प्रभू रामचंद्रांसमोर गहन प्रश्न पडला की माझ्या सख्या भावाला आणि त्यांनी केवळ अयोध्येमध्ये अयोध्या भस्मसात होऊ नये याकरता माझा आदेश मोडलेला आहे, त्यालाच मी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा द्यायची का? प्रकरण वशिष्ठ ऋषींपर्यंत गेलं आणि वशिष्ठ ऋषींनी असा आदेश दिला. वशिष्ठ ऋषी असं म्हणाले की अयोध्येच्या सुखशांती करता, अयोध्येच्या सुरक्षेकरता लक्ष्मणाने केलेला अपराध हा क्षम्य आहे. त्याच्यामुळे रामा तू लक्ष्मणाला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा देऊ नको. प्रभू रामचंद्रांनी उत्तर दिलेलं आहे की ज्यावेळेस मी राज्यकारभार चालवतो त्यावेळेस माझ्याकरता सगळ्यात महत्त्वाची माझी जीवनमूल्य आहेत. आणि ती जीवनमूल्य मला असं सांगतात आहेत की कुणीही आदेशाचं जर उल्लंघन केलं असेल तर त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. आणि म्हणून लक्ष्मणाला शरयूमध्ये आपलं आत्मसमर्पण करावं लागलं आहे. त्यानंतरच्या इतिहासामध्ये आपण फार जायला नको आहे, कारण त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सुद्धा आत्मसमर्पण केलेलं आहे. त्यांच्या पाठोपाठ हनुमानाने सुद्धा, सुग्रीवाने सुद्धा, म्हणजे बंधू मित्र
हे सगळेजण स्वर्गारोहण करते झालेले आहेत. अशा 2 प्रसंगी वशिष्ठांच्या आज्ञेचं उल्लंघन केलं गेलं आहे, कारण आपल्या संस्कृतीमध्ये जीवनमूल्य सगळ्यात महत्त्वाची आहेत. युआनशॉंग हा चीनी प्रवासी ज्यावेळेस भारतामध्ये आला, भारतीय संस्कृतीचा त्याने अभ्यास केला आणि भारतातल्या काही तरुण मुलांना घेऊन तो प्रवास करत असताना नदीमध्ये जोरदार लाटा यायला लागल्या. आता बोट बुडते की काय असं वाटायला लागलं. त्यावेळेस त्या नावाड्याने सांगितलं की आपल्या बोटीमध्ये पुस्तकांचं खूप ओझं झालेलं आहे. इथे तुम्ही भगवद्गीतेची पुस्तकं घेतलेली आहे, हे तुमचं रामायण आहे मोठंच्या मोठं, हे इथे तुमचं भागवत आहे, या ग्रंथांचं वजन खूप जास्त झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या ग्रंथांना गंगेला समर्पण करून टाका, तरच आपली नाव परतीरावर पहिलं तीरावर जाऊ शकेल. त्या नावेमध्ये बसलेल्या तरुणांनी असं सांगितलं की आमची धर्मग्रंथ जास्त महत्त्वाची आहेत, त्याचा विदेशामध्ये प्रचार झाला पाहिजे, आम्ही आत्मसमर्पण करतो, पण आमची धर्मग्रंथ गंगेमध्ये टाकता कामा नये. ही येत जीवनमूल्य. आणि आपल्या आयुष्यामध्ये क्षणोक्षणी ही जीवनमूल्य आपण जपली पाहिजे. आपल्याजवळ किती व्हॅल्युएबल्स आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, पण आपल्या किती व्हॅल्यूज आपण जपतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे आजच्या कलियुगामध्ये सुद्धा. प्रभू रामचंद्रांनी भरताला पुढचा प्रश्न विचारला आहे, गुप्तहेर योग्य पद्धतीने काम करतात की नाही? आश्चर्य वाटलं ना. प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये सुद्धा गुप्तहेर होते. आपल्याला गुप्तहेर म्हणलं की काय आठवतं? बहिर्जी नाईक. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बहिर्जी नाईक नावाचा उत्कृष्ट गुप्तहेर होता, हे आम्ही इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिकलो आहे. गुप्तहेराच्या संदर्भामध्ये आपल्याला फारसं ज्ञान नाही, पण प्रभू रामचंद्र भरताला सांगतात आहेत की अंतर्गत कारभारामधल्या 15 विभागांमध्ये प्रत्येक विभागामध्ये 3-3 गुप्तहेर असायला हवेत, आणि विदेशामध्ये प्रत्येक विदेशामध्ये कमीत कमी 5-5 गुप्तहेर विदेशांमधल्या 18 विभागांमध्ये असले पाहिजे. आजच्या काळामध्ये सुद्धा गुप्तहेरांचं महत्त्व किती आहे? मोसाद नावाची गुप्तहेरांची संघटना आहे, संस्था आहे, आणि ही संस्था आहे इस्रायलची. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, इस्रायलच्या आजूबाजूला सगळी मुस्लिम राष्ट्र आहे, आणि इस्रायल एकमेव नॉन मुस्लिम राष्ट्र या सगळ्यांच्या मध्यभागी आहे. छोटं राष्ट्र आहे, लोकसंख्या अतिशय कमी आहे, पण जाज्वल्य देशभक्ती असल्यामुळे आणि त्यांच्याजवळ मोसाद नावाची सगळ्यात इफेक्टिव्ह गुप्तहेर संघटना असल्यामुळे इतके वर्षापासून इस्रायल टिकून आहे. टिकून नव्हे, आपलं वर्चस्व गाजवून आहे. जगामध्ये सुद्धा जिथे कुठे आर्थिक संघटना आहेत, अशा आर्थिक महासत्तेमध्ये इस्रायलमधल्या लोकांचं अस्तित्व जाणवण्या इतपत आहे. या मोसादने आत्ता काय केलं माहिती आहे का? टीव्हीवर बघितलं असेल तुम्ही की हजीबुल्ला नावाच्या संघटनेच्या, अतिरेकी संघटनेच्या सदस्यांना या मोसादच्या माध्यमातून पेजर्स दिले. पेजर म्हणजे असं समजा साध्या भाषेत मोबाईलचं छोटं स्वरूप की ज्याच्यावर फक्त मेसेजेस पाठवायचे. 1995-96च्या सुमारास भारतात सुद्धा पेजर आले होते, पण नंतर मोबाईलची क्रांती आली आणि पेजर मागे पडले. हे अतिरेकी त्या पेजरच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधायचे. असे 5000 पेजर्स या हिजबुल्लू नावाच्या अतिरेकी संघटनेने विकत घेतले होते, आणि मोसादनी त्या सगळ्या पेजर्समध्ये RDX टाकलं होतं, स्फोटकं टाकली होती, आणि या अतिरेक्यांजवळ एका विशिष्ट वेळी त्याचा स्फोट घडवून आणला. म्हणजे इस्रायलला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांचं गुप्तहेर खातं चांगलं असलं पाहिजे. सध्या भारताचे जे सुरक्षा सल्लागार आहेत, अजित डोभाल म्हणून, कदाचित तुम्ही टीव्हीवर किंवा पेपरमध्ये वाचलं असेल, यांनी पाकिस्तानामध्ये 7 वर्ष गुप्तहेर म्हणून काम केलेलं आहे त्यांच्या तारुण्याच्या काळामध्ये.
गुप्तहेराचं काम अत्यंत महत्त्वाचं. कुठल्याही देशाच्या राजनीतीमध्ये कुठलाही देश सुरक्षित राहावा असं जर वाटत असेल, त्यातल्या त्यात भारतासारख्या खंडप्राय मोठ्या देशामधल्या, जिथे लोकसंख्या अफाट आहे आणि आता विदेशांमधल्या कित्येक शक्तींच्या डोळ्यामध्ये आपली प्रगती खुलते आहे, अशा वेळेस आपली गुप्तहेर संघटना इतकी आवश्यक आहे. आणि या गुप्तहेरांचं महत्त्व जसं तुमच्या हारामधला धागा आहे ना, दिसत नाही आहे पण सगळ्यांना एकसंध ठेवतो, तसा राष्ट्राला एकसंध ठेवण्याकरता धागारूपी गुप्तहेरांचं जाळं इफेक्टिव्हरित्या असणं अत्यंत आवश्यक आहे. प्रभू रामचंद्रांनी 7000 वर्षापूर्वी गुप्तहेरांचं महत्त्व सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, नास्तिक पंडितांचा मान सन्मान तर केला जात नाही ना. पंडित म्हणजे जातीवाचक नव्हे, पंडित म्हणजे तथाकथित बुद्धिवादी. टी व्हीवर जर तुम्ही कधी चर्चासत्र ऐकलं तर कुठल्याही विषयावर चर्चासत्रामध्ये भाग घेणारे तथाकथित बुद्धिजीवी असतात, ते नको त्या विषयावर आपले अकलेचे तारे तोडत असतात. निखिल वागळे नावाचाच असाच एक उद्धट, उर्मट आणि मूर्ख बुद्धिजीवी आहे, जो स्वतःला खूप विद्वान समजतो, पण प्रत्येक वेळेस हिंदूंच्या अस्मितेला ठेच पोहोचेल अशा प्रकारची विवेचनं तो कायम टी व्हीवर करत असतो. प्रभू रामचंद्र भरताला सांगतात आहेत, वागळ्यांसारख्या मूर्खांना आपल्या राज्यकारभारापासून दूर ठेव. अहो, हेच वागळे किंवा असे बुद्धिजीवी ज्यावेळेस राम मंदिराचा प्रश्न होता त्यावेळेस असं म्हणत होते की मंदिरं करून करायचं काय, त्या ठिकाणी मोठं हॉस्पिटल तयार करा. एका अशाच मूर्ख माणसाने तर असं आवाहन केलं होतं की तिथे शौचालय उभारून टाका, म्हणजे अयोध्येतल्या जनतेच्या समस्येचं निराकरण होईल. आमच्या सगळ्यांच्या अस्मिता जिथे आहेत, आमची श्रद्धा जिथे आहेत, त्या श्रद्धास्थानाच्या बाबतीत तथाकथित बुद्धिजीवी अशा प्रकारच्या कॉमेंट ज्यावेळेस करतात त्यावेळेस असं वाटतं प्रभू रामचंद्रांनी भरताला जे सांगितलं ते किती योग्य आहे. आपण वेगळ्या वेगळ्या प्रश्नांची चर्चा करतो आहोत. यावरून आपल्याला हे शिकायचं आहे की त्या काळी सुद्धा किती इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन होतं. पुढचा प्रश्न आहे, धान्य उत्पादनासाठी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते असं तर होत नाही आहे ना. हा किती दूरदृष्टी आहे. आणि हे प्रभू रामचंद्र भरताला अशा वेळेस समजावून सांगतात चित्रकूट पर्वतावर. म्हणजे अन्नधान्य टिकावं किंवा फलोत्पादन हे व्यवस्थित व्हावं ह्याकरता जलाशय असली पाहिजे. याचा अर्थ असा की डॅम फक्त आताच बांधले गेले आहेत, धरणं आताच बांधली गेली आहेत असं नव्हे. त्या काळी सुद्धा अशा प्रकारची पाणी रिझर्व करण्याकरताची व्यवस्था केली जात होती की ज्या धरणांच्या किंवा तलावांच्या माध्यमातून शेती करता सुद्धा आणि पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था केली जात होती. पुढचा प्रश्न आहे, शेतकरी आणि व्यापारी सुखी आहेत की नाही. पहा, राष्ट्र परम वैभवाला न्यायचं असेल, कुठल्याही देशातली प्रजा सुखी राहावी असं जर वाटत असेल तर त्या देशातला शेतकरी जो धान्य पिकवतो तो, आणि दुसरा व्यापारी. व्यापाऱ्यांचा सुद्धा प्रभू रामचंद्रांनी विचार केलेला आहे. आपल्या देशाची इकॉनॉमी स्ट्रॉंग असली पाहिजे. किती दूरदृष्टी आहे बघा. आणि आज सुद्धा किती आवश्यक आहे. आता याच्यातून तुम्ही म्हणाला आम्हाला काय धडा घ्यायचा आहे, आमचा काय संबंध या सगळ्या गोष्टींशी. मागे मला एका मित्राने सांगितलं की त्यांनी यावर्षी शूज सुद्धा, कपडे सुद्धा सगळे ऑनलाईन मागवले. मी त्याला सहज म्हटलं, हे तू एकट्यानेच मागवले असं नाही आहे. तुझ्यासारखे हुशार लोक संभाजीनगरमध्ये भरपूर आहे. सगळ्यांनी ऑनलाईन कपडे मागवले, ऑनलाईन शूज मागवले, इवन पणत्या सुद्धा ऑनलाईन मागवल्या. मग झालं काय, मागवलं तर फरक काय पडला, माझे 2 पैसे वाचले. जर ऑनलाईन मागवले नसते तर काय केलं असतं, गुलमंडीवर गेले असते, प्रोझोनला गेले असते आणि तिथून कपडे विकत घेतले असते. मग आता खूप जणांनी बाहेरून मागवल्यामुळे काय झालं, इथल्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय कमी झाला. मग व्यापाऱ्यांचा व्यवसाय कमी झाल्यावर त्यांनी काय केलं, त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी केलं. ते कर्मचारी कुठे गेले, त्या कर्मचाऱ्यांनी दुसरीकडे नोकरी शोधली, तरी मिळाली नाही. मग ते काय करतात,
आता रस्त्यांवर तुमचे माझे मंगळसूत्र ओढायचे काम. तुम्ही ऑनलाईन खरेदी केल्यामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेवर कसा फरक पडतो हे आजच्या मुलांना आम्ही समजावून सांगितलं पाहिजे. मी व्यावसायिक आहे म्हणून सांगतो असं नव्हे, पण आपण सगळ्या जणांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. दुर्दैवाने आपण इतके कुपमंडूक होत चाललो. मी आणि माझा परिवार, मी आणि माझे छंद, मी आणि माझे काका मामा, इथपर्यंत. काका मामा पण कसले म्हणा हल्ली, मी आणि माझी मुलं, संपलं. आपण जेवढे जेवढे संकुचित होत जाऊ तेवढे तेवढे आम्ही असुरक्षित होणार आहोत, हे विसरू नका. म्हणून संघटन अत्यंत आवश्यक आहे. काश्मीरमध्ये एकेकाळी राहणाऱ्या हिंदूंना असलेली सगळी घरदारं सोडून दुसरीकडे जावं लागलं. तुम्ही म्हणाल काश्मीर समस्याच वेगळी आहे. दिल्लीमध्ये कितीतरी परिसरामधल्या लोकांना, तुम्ही म्हणाल दिल्ली तर खूप दूर आहे. संभाजीनगरमध्ये, बेगमपुऱ्यामध्ये राहणाऱ्या कित्येक मध्यमवर्गीय लोकांना परिसरातल्या इतर जातीच्या धर्माच्या लोकांनी त्रास दिल्यामुळे तिथली घरं अत्यंत कमी किमतीत त्याच लोकांना विकावी लागली आणि इकडे कुठेतरी डोंगराच्या पायथ्याशी छोटीशी घरं विकत घ्यावी लागली. एवढंच काय, आतापर्यंत आपण असं समजत होतो की गुलमंडीच्या अलीकडेच आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, थोडासा धोका शहागंजच्या पलीकडे आहे, आमच्या घरातल्या मुली बाळी शहागंजच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत, तिकडे थोडासा धोका आहे, तिकडे टुकार मुलांची संख्या जास्त आहे. आपण जर असेच संकुचित राहिलो ना तर हे संकट आता फक्त गुलमंडीपर्यंत नाही, पैठण गेटपर्यंत नाही, क्रांती चौकापर्यंत येऊ घातलं आहे. मला माझ्या मित्राची बायको एकदा म्हणाली, तुम्ही काय सारखं सारखं हिंदू 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 करता हो, कशाचं संघटन संघटन, काय फरक पडणार आहे आपल्याला. बिलकुल बरोबर आहे. तोपर्यंत फरक पडणार नाही आहे. ज्यावेळेस संकट तुमच्या दारात येईल त्यावेळेस तुम्हाला काही करता येणार नाही. आपल्याला राष्ट्र टिकवायचं वगैरे या सगळ्या उदात्त गोष्टी झाल्या. हे सगळं काम करण्याकरता आहेत मोठी मोठी लोक. नरेंद्र मोदीला आणि देवेंद्र फडणवीसला काय काम आहे ते करतील. आम्हाला आमच्या सुरक्षेकरता आम्ही सगळे समस्त हिंदू बंधू भगिनी एकत्रित आलो पाहिजे आणि या विषयांवर मंथन झालं पाहिजे की आमच्या सुरक्षिततेचं भवितव्य काय आहे. मागच्या महिन्यात 2 महिन्यामध्ये कलकत्ता इथे झालेली दुर्घटना, एका शिकाऊ डॉक्टरवर काही मुलांनी अत्याचार केले आणि तिला मारून टाकलं. बदलापूरला झालेली घटना, संभाजीनगरच्या जवळ झालेल्या घटना, या घटनातून आम्ही बोध घेणार आहोत की नाही. त्यामुळे आम्ही शांत बसून चालणार नाही. या सगळ्या गोष्टींकडे आम्ही जरूर लक्ष दिलं पाहिजे. पुढचा प्रश्न प्रभू रामचंद्रांनी भरताला विचारलेला आहे. उत्तम वस्त्र आभूषण परिधान करून नगरवासियांना नियमित भेटता की नाही. हा किती दूरदृष्टी आहे. नरेंद्र मोदी ज्यावेळेस जनतेशी संवाद साधायला येतात, आपण त्यांना जाहीर कार्यक्रमांमध्ये ज्यावेळेस बघतो त्यावेळेस त्यांच्या वस्त्रांचं, त्यांनी घातलेल्या जॅकेटचं, त्यांनी घातलेल्या कपड्याचं, त्यांच्या पेनचं आपण कौतुक करतो. ते अत्यंत आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक जण हा सौंदर्याकरता असूसला आहे, म्हणून प्रत्येकाने टापटीप राहिलं पाहिजे. माझं वय झालं आता, मी कशी राहिली तर काय फरक पडणार आहे. तुमच्या सुनेला नाही आवडणार, तुमच्या मुलाला सुद्धा नाही आवडणार. व्यवस्थितच राहिलं पाहिजे. मग फक्त राजाने किंवा नरेंद्र मोदींनीच व्यवस्थित राहिलं पाहिजे असं नव्हे, तर जे समाजामध्ये आपण जिथे कुठे वावरतो, कुटुंबामध्ये सुद्धा आपल्या प्रत्येकाला व्यवस्थितच राहिलं पाहिजे, टापटीपच राहिलं पाहिजे. खूप वेळ आपण जनतेशी संवाद साधला पाहिजे आपण म्हणतो, आपण सुद्धा एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. खूप चांगली गोष्ट आहे कुलकर्णी बहिणी, तुम्ही वेगळ्या वेगळ्या व्यासपीठांवर वेगळ्या वेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून संवाद साधत असता. हा संवाद साधणं अत्यंत आवश्यक आहे. कित्येक मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की येणाऱ्या पिढीला जे प्रॉब्लेम्स आहेत, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स, सुदैवाने तुमच्या माझ्या पिढीला हे आपल्याला मानसिक रुग्ण कोणी असतं हेच माहिती नव्हतं, पण पुढच्या पिढीमध्ये 10 मुलांमधून 1 मानसिक रुग्ण आहे, कारण त्यांना संवादच माहिती नाही. मग तुमच्या माझ्या हातात हे जे एक सापडलं ना,
यामुळे आपल्यातला संवाद कमी झालेला आहे. म्हणून नुसता फेसबुकवरचा संवाद किंवा व्हॉट्सॲपवरचा संवाद हा संवाद नव्हेच. संवाद अशा कुठेतरी होणारा संवाद आहे. दर शनिवारी संध्याकाळी एखाद्या मंदिरात आपण सगळ्याजणी भेटूयात. कुटुंबातले सगळेजण एखाद्या मंदिरात, आवडीचं मंदिर कुठलंही असेल, देवीचं असेल, मारुतीचं असेल, कुठलंही असेल, पूर्ण परिवारच्या परिवार दर रविवारी संध्याकाळी जसा जेवायला बाहेर जातो तसा दर्शनाला जर एखाद्या मंदिरामध्ये गेला तर कुटुंबांमधले संवाद, सोसायटीमध्ये एकमेकांमधले संवाद वाढतील. भगवान रामाने, मर्यादा पुरुषोत्तम रामाने फक्त भरतालाच हे सांगितलंय असं नव्हे, तर तुम्हाला मला सुद्धा या निमित्ताने एक संदेश दिलेला आहे की आपल्यामधला संवाद कायम असला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, तुमचे कोठागार धान्याने भरलेली आहेत की नाही? कुठल्याही देशातली प्रजा उपाशी झोपता कामा नये याकरता सरकारी धान्यगृहांमध्ये धान्य असलं पाहिजे. त्याचबरोबर प्रभू रामचंद्र म्हणतात आवश्यक असलेली शस्त्रागारसुद्धा आपल्याकडे व्यवस्थित भरलेली आहेत की नाही? शस्त्रसुद्धा असले पाहिजे. घरोघरी शस्त्र. माफ करा, मी कुठल्याही प्रकारची आतंकवादी विधानं करत नाही आहे. तुमच्या माझ्या सुरक्षेसाठी घरामध्ये लाठी काठी तरी असली पाहिजे. मला आठवतं माझ्या लहानपणी रात्री झोपताना घराचं दार लावलं की त्या दाराला तिरपी काठी माझी आई लावायची. आता आपल्या घरांमध्ये केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याकरता खाली कोपऱ्यात कुठेतरी पडलेली काठी आणतो. सुरक्षेकरता ती काठी म्हणून आपण कधीच उपयोग करत नाही. आपण कधी काळी एकट्या बाहेर पडत असाल तर सोबत मिरचीची पावडर ठेवायला हरकत नाही, सोबत एखादा अणकुचीदार चाकू. मी अतिशयोक्ती करतोय असं तुम्हाला वाटत असेल कदाचित, पण सगळ्यांच्या सुरक्षिततेकरता ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. रामायणातून आपल्याला हे शिकायचं आहे. रामायणातून आपल्याला फक्त रामाचं बंधू प्रेम एवढं शिकायचं नाही आहे. रामायणामध्ये शिकण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत. हे धर्मग्रंथ आहे. जगाच्या पाठीवर 2 धर्मग्रंथ असे आहेत की ज्यांनी त्या देशामधल्या लोकांच्या मनावर गारूड केलंय. एक ग्रीस देशामधला इलियाड नावाचा ग्रंथ आणि भारतीय संस्कृतीतला रामायण. कितीही वेळा रामायण बघा, कधी कोणाला कंटाळा आलाय? छे. तशीच रामाचं चरित्रही पण बघा. माझ्याजवळ रामाच्या चरित्राची वेगळी पुस्तकं आहेत. मी रात्री झोपण्यापूर्वी कुठलंही पुस्तक घेतो आणि कुठूनही वाचायला सुरुवात करतो. राम वाचताना कधीच कंटाळा नाही येत बरं का. राम तुमचं माझं प्रत्येकाचं आराध्य दैवत आहे. आपल्या हृदयामध्ये राम आहे. राम म्हणजे वात्सल्य आहे, राम म्हणजे मांगल्य आहे, राम म्हणजे पावित्र्य आहे, राम म्हणजे भक्ती आहे, राम म्हणजे शक्ती आहे, राम म्हणजे श्रद्धा आहे. ती आपण सगळ्या जणांनी अविरतपणे जपली पाहिजे आणि त्यातून आपण कायम धडा घेतला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, मला माहिती आहे मला 1 तास अजून 3-4 मिनिटं आहेत. पुढचा प्रश्न आहे, उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी अवस्था तर नाही का? भगवान रामकृष्णांचा इकॉनॉमीचाही अभ्यास होता, सोशल सायन्सचा अभ्यास होता, लिडरशिप स्किल्स माहिती होते, प्रभू रामचंद्रांना सगळं काही माहिती होतं. मर्यादा पुरुषोत्तमच होता तो. विष्णूचा अवतार जरी असला तरी मनुष्य होता आणि त्याचं पूर्ण आयुष्य हे केवळ आणि केवळ मनुष्यासारखा. कृष्णाने तरी बऱ्याच वेळा प्रताप केलेले आहेत. कृष्णामध्ये तरी दैवी अंश होता हे कृष्णाच्या चरित्रावरून सुद्धा लक्षात येतं. पण रामाच्या चरित्रामध्ये असं कुठेही नाही आहे. रामाने कुठलाही असा दैवी प्रताप केलेला नाही आहे. राम संपूर्ण आयुष्य मनुष्यासारखं जगलेलं आहे. म्हणून तो तुमच्या माझ्या सगळ्या जणांना सांगतोय, अकाउंटमध्ये बॅलन्स नसताना क्रेडिट कार्डवर रिकामे शौक करू नका. हल्लीची मुलं क्रेडिट कार्ड आहे म्हणून मोबाईल घेऊन घेतात, लॅपटॉप विकत घेऊन घेतात आणि महिन्याच्या शेवटी जेव्हा स्टेटमेंट येतं त्यावेळेस हतबल होतात. मग कधीतरी आईवडिलांसमोर हात पसरतात, मी जरा आर्थिक संकटात आहे, यावेळेस माझा पगार झाला नाही. त्या मुलांना रामाचं चरित्र सांगताना रामांनी एका शिळेला आपला पायाचा अंगठा लावला आणि त्या शिळेतून अहल्या प्रगट झाली, असे साक्षात्कार सांगू नका.
तुमच्या माझ्या प्रत्येकाची ही भावना आहे की प्रभू रामचंद्रांनी पायाच्या अंगठ्याने एका दगडाला स्पर्श केला, बरोबर आहे का? असंच माहिती आहे सगळ्यांना. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये हा प्रसंग नाही. काय आहे सांगू का? 2-3 मिनिटात, 5-10 मिनिटं ऐकायची तयारी अजून? ठीक आहे राणे काकू, कम्फर्टेबल? अहल्याच्या बाबतीत असं आहे, अहल्या आणि गौतम ऋषी या दोघा जणांचा छान आश्रम होता. अहिल्या म्हणजे लावण्यवती, खूपच सुंदर दिसायला. आणि एकदा काय झालं, साक्षात इंद्राला अहल्येचा मोह झाला. आता इंद्रच तो, इंद्राने गौतम ऋषीचंच रूप धारण केलं. आणि गौतम ऋषी ज्यावेळेस स्नान संध्या करायला म्हणून बाहेर पडले, त्यावेळेस इंद्र गौतम ऋषीचं रूप घेऊन अहल्येच्या घरामध्ये आला. अहल्या सुद्धा सुंदर होती. गौतम ऋषींना संसारामध्ये फारसं स्वारस्य नव्हतं, म्हणून अहल्येच्या सुद्धा भावना चाळवल्या गेल्या. अहल्येच्या हे लक्षात आलं की हे आपले पती नाहीत, पण तरीही पण अहल्येचा आणि इंद्राचा समागम झाला. आणि त्यानंतर इंद्र बाहेर जात असताना अचानक गौतम ऋषी आले. आणि गौतम ऋषी अतिशय विद्वान ऋषी होते. गौतम ऋषींनी पाहता क्षणी त्यांना काय घडलं याची आयडिया आली, म्हणून त्यांनी इंद्राला सुद्धा शाप दिला आणि अहल्येला शाप दिला की तुला तुझ्या एका क्षणाचा मोह तुझा सर्वनाश करेल, पण तुला मृत्यू येणार नाही. तू मृतवत केवळ हवेच्या भरोशावर, त्याच्यातला एक्झॅक्टली शब्दप्रयोग मला काय आठवत नाही, पण अशी वर्षानुवर्षे खितपत पडशील. म्हणजे तुला अन्नधान्याची गरज राहणार नाही, केवळ हवेच्या भरोशावरच तू कित्येक वर्ष अशीच पडून राहशील, असा शाप गौतम ऋषींनी दिला. अहल्या त्यांच्या पायावर पडली, लोळण घातलं तिने आणि ती म्हणाली की पतिदेव, मी तुमची इतके वर्षांपासून अहोरात्र सेवा करते, पण माझ्याकडनं चूक झाली. माझ्या या चुकीची एवढी मोठी शिक्षा मला नका देऊ. मला तुमच्या भेटीची आस आहे, मला काहीतरी उश्शाप द्या. म्हणून गौतम ऋषींनी तिला उश्शाप दिला की कित्येक वर्षानंतर साक्षात विष्णू रामाच्या रूपामध्ये तुझ्याकडे येईल आणि ज्यावेळेस तू त्याला नमस्कार करशील, तू त्याला ज्यावेळेस भेटशील, त्यावेळेस तुला तुझं पूर्वरूप प्राप्त होईल आणि त्याच वेळेस मी सुद्धा तुला येऊन भेटेल. त्या शापामुळे अहल्या त्या गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये एका दगडाच्या मागे विमनस्क अवस्थेमध्ये कित्येक वर्षानुवर्षे पायावर डोकं ठेवून खितपत पडलेली होती. प्रभू रामचंद्र आले आणि त्यांनी विश्वामित्रांना विचारलं की आश्रम तर एवढा मोठा आहे, पण असा भकास का? तर विश्वामित्रांनी सांगितलं की हा आश्रम जरी भकास असला तरी ह्या आश्रमामध्ये एक फार मोठे ऋषी राहून गेले आणि आज तुला एक पवित्र काम करायचं आहे. म्हणून त्या दगडाच्या मागे, शिळेच्या मागे गेल्यानंतर अहल्या बघितली आणि रामाने आपल्या हाताने अहल्येला उचललंय आणि अहल्येला तिचं पूर्वीचं रूप प्राप्त झालेलं आहे. त्याच वेळेस गौतम ऋषी तिथे आले आणि नंतर गौतम आणि अहल्या यांनी स्वर्गभ्रमण केलेलं आहे, असा इतिहास आहे. दगडाला पाय लावून अहल्या, शिळेची अहल्या झाली, हे आपण जे गीत रामायणामध्ये किंवा ऐकलंय, अशा प्रकारचं काही मूळ वाल्मिकी रामायणामध्ये नाही. असो, मी पुढच्या प्रश्नाचा विचार केला होता. आपण क्रेडिट कार्ड लोन या संदर्भात बोललो होतो. पुढचा प्रश्न, न्याय व्यवस्थिती. कुणी दोषी व्यक्ती निरपराध व्यक्तीवर आरोप करतोय पण त्याला शिक्षा दिली जात नाही. प्रभू रामचंद्रांनी न्याय व्यवस्थेची सुद्धा कशी व्यवस्था असली पाहिजे याचा उहापोह या सगळ्या गोष्टीतून केलेला आहे. कुठल्याही योग्य व्यक्तीवर अयोग्य व्यक्तीने कुठल्याही प्रकारचे आरोप, निरपराध व्यक्तीवर कोणीही आरोप करता कामा नये. आणि असे आरोप जर केले तर न्यायव्यवस्थेने त्या निरपराध व्यक्तीला शिक्षा देता कामा नये. पुढचा प्रश्न आहे, चोराला सोडून दिलं जातं असं तर होत नाही आहे ना. म्हणजे शिस्त सुद्धा असली पाहिजे, चोरांना शिक्षा झालीच पाहिजे.
अशा प्रकारची व्यवस्था म्हणजे न्यायव्यवस्था सुद्धा किती महत्त्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न आहे, गरीब आणि श्रीमंत यांच्यात वाद उत्पन्न झाला तर प्रशासन श्रीमंताच्याच बाजूने न्याय देतं असं तर होत नाही आहे ना. कायदा सुव्यवस्था, शासन, प्रशासन, शेतकरी, व्यापारी, जलसिंचन, एन्व्हायरमेंट, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत प्रभू रामचंद्रांनी भरताला राज्यकारभार कसा चालवायचा, इफेक्टिव्ह गव्हर्नन्स कसं असलं पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. सध्याच्या राजकीय नेतृत्वाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. पुढे प्रभू रामचंद्र भरताला सांगतात आहेत, निरपराध लोकांना दंड ठोठावला जातो आणि निष्पाप नागरिकांच्या डोळ्यातले अश्रू कुठल्याही राजसत्तेला पुसता येत नाही असं तर होत नाही आहे ना. म्हणजे निरपराध लोकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होता कामा नये. पुढचा प्रश्न आहे, गरीब श्रीमंत, उच्च नीच, या जातीचा त्या जातीचा असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता न्यायनिवाडा केला जातो की नाही. बंधू भगिनींनो, आजच्या राजकीय नेतृत्वापर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे. प्रभू रामचंद्रांनी भरताला त्यावेळेस सांगितलंय समान नागरी कायदा असला पाहिजे. आज समान नागरी कायद्याला विरोध करणारी तथाकथित धर्मनिरपेक्ष मंडळींना हे कळलं पाहिजे की सगळ्या धर्मातल्या सगळ्या लोकांना, गरीब असो, श्रीमंत असो, ब्राह्मण असो, मराठा असो, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, अल्पसंख्याक असो, बहुसंख्याक असो, स्त्री असो, पुरुष असो, सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे. या प्रकारची व्यवस्था प्रभू रामचंद्रांनी त्याही वेळेस विचारली होती. पुढचा प्रश्न आहे, गुरुजन, वृद्ध, तपस्वी, अतिथी यांचा योग्य सन्मान केला जातो की नाही. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. आपल्या घरी खरंच मनापासून आलेल्या अतिथीचं आपण स्वागत करतो का. प्रभू रामचंद्रांनी भरताला विचारलंय, मी तुम्हाला नाही विचारत आहे, कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की सासूची किती इच्छा असली तरी सुनेची इच्छा नसेल तर अतिथी देवो भव हे गुंडाळून ठेवायला लागतं. म्हणून मी जिथे कुठे बोलायला जातो तिथे प्रत्येक वेळेस सांगतो की हे विचार तुमच्या माझ्या पिढीला जितके महत्त्वाचे आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्त्वाचे आहेत पुढच्या पिढीला, युवकांकरता. आजच्या युवकांना अतिथी, बहिणीला भावाकडे किंवा भावाला बहिणीकडे जर जायचं असेल तर 4 वेळा फोन करून अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय बहीण भावंडाकडे जात नाहीत. एकत्र कुटुंब, मी तर परवा गमतीत एकाला म्हटलं 5-10 वर्षानंतर भारतातही कदाचित अशी परिस्थिती न येऊ की काही जण म्हणतील आमची जॉईंट फॅमिली आहे. जॉईंट फॅमिली कसं काय, आम्ही नवरा बायको एकत्रच राहतो. याला जबाबदार कोण आहे, यावर काही चर्चा व्हावी का. आजचा तो विषय नाही. पण तुम्ही सगळेजण ज्येष्ठ आहात, हुशार आहात, विद्वान आहात, सुसंस्कृत आहात. हे विचार पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला कसे पोचवता येतील. ज्येष्ठांचा आदर सन्मान. आजकालची मुलं लग्न झाल्यानंतर 2-5 वर्षातच आपल्या आईवडिलांकरता जवळपास कुठे वृद्धाश्रम आहेत ही बघायला लागली आहेत. वृद्धाश्रमात गेलं की कधी कधी डोळे पाणावतात. याला काय इलाज आहे. आपण सगळ्यांनी जरूर याच्यावर चिंतन केलं पाहिजे. आणि हे चिंतन करत असताना आपण नाण्याची दुसरी बाजू पण बघितली पाहिजे. असं का झालंय, सुनांना सासू का नकोय, मुलांना आई का नकोय, जावेला जाऊ का नकोय. मी नातीगुती या विषयावर बोलत असतो. माझा फार जिव्हाळ्याचा विषय आहे. नातीगुती या विषयावर बोलताना मी असं सांगतो की आपल्याला खूप ठिकाणी सासू म्हणजे सारख्या सूचना. का सारख्या सूचना. सुरक्षेचं साधन नाही म्हणू शकणार. सून म्हणजे सूचना नको, त्याला नक्षत्राचं देणं नाही म्हणू शकणार. ननंद
कधीच सुखाने नांदू न देणारी म्हणजे नणंद. याऐवजी आमच्या घरातला सतत तेवत राहणारा नंदादीप म्हणजे नणंद असं नाही येऊ शकणार. जाऊ किंवा भाऊजई, सासरी जाईपर्यंत भाव खाणारी भाऊजई, बरोबर आहे ना? अशाच व्याख्या आहेत ना हल्ली. पण माझ्या परिसबागेतली सतत फुलत राहणारी जुई म्हणजे माझी भाऊजई, अशा संकल्पना आपण मांडल्या तर अर्थात याकरता दोन्हीही बाजूनी लवचिकता असली पाहिजे, सामंजस्य असलं पाहिजे. आपली ज्येष्ठ नागरिक या अर्थाने जबाबदारी आहे की आपण कुटुंबामध्ये, समाजामध्ये अतिथी देवो भव, ज्येष्ठांचा मान, ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजे. पुढचा आणि जवळजवळ शेवटचा प्रश्न, आदर्श राजाला क्रोधापासून दूर राहता आलं पाहिजे. क्रोध सगळ्यांचा शत्रू आहे नाही का? क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. क्रोधावर भगवद्गीतेमध्ये भरपूर श्लोक आहे. अजून काय श्लोक आहे काणे काकू? त्रिविधम नरके सेदम द्वारम नाशनमात्मना काम क्रोध तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत. क्रोध हे विनाशाचं मूळ कारण आहे. आपण जर असं ठरवलं की फक्त राजानेच क्रोध करू नये असं नव्हे, तर मी सुद्धा क्रोध याच्यावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. मी एक विषय मांडत असतो, क्रोधावर नियंत्रण कसे मिळवाल. खूप चांगला विषय, खूप आवश्यक विषय. प्रत्येकालाच क्रोध येतो. कधी कधी क्रोध आलाही पाहिजे. क्रोध आला नाही तर मनुष्य प्राणीच नाही आहे, क्रोध येणारच. पण त्या क्रोधावर नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. प्रभू रामचंद्र फक्त भरताला नाही सांगत आहे, तुम्हाला आणि मला सांग. मला माझ्या कुटुंबात सुखाने राहायचं असेल, आनंदाने राहायचं असेल, माझं कुटुंब एकसंध राहावं असं जर वाटत असेल, प्रत्येकाने जर ही शपथ घेतली की मी क्रोध करणार नाही, आणि क्रोध आला की शब्द बाहेर पडतात, नको ते शब्द बाहेर पडतात, आणि म्हणून क्रोधावर प्रत्येकाने नियंत्रण मिळवलं पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे, कुठल्याही कारणाने धर्म कार्यात बाधा उत्पन्न होता कामा नये. हल्ली मुलं सायकियाट्रिस्टकडे जातात. आपण कुठे जातो? मंदिरांमध्ये जातो, देवालयामध्ये जातो, आपल्या श्रद्धास्थानांवर जातो. प्रभू रामचंद्र सांगतात आहेत की ही मंदिरं, ही देवालय सुरक्षित असली पाहिजे, कायम राहिली पाहिजे, म्हणजे आम्हाला तिथे मनशांती मिळेल. आम्हाला लोणावळ्याला जाऊन मनशांती केंद्रामध्ये राहायची आवश्यकता नाही, इगतपुरीला जाऊन 7 दिवसाचा कोर्स करायची आवश्यकता नाही. शहरामध्ये असलेली कित्येक मंदिरं ही मनशांतीची उत्तम केंद्र आहेत. प्रभू रामचंद्र म्हणतात आहेत, अयोध्येतली सगळी मंदिरं सुरक्षित आहेत की नाही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला, त्यावेळेस त्यांनी कटाक्षाने हिंदूंची मंदिरं नेस्तनाबूत केलीत. उद्देश सरळ सरळ होता, आपला वचक बसावा. आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण आपली मंदिरं, देवालय सुरक्षित ठेवली पाहिजे आपल्या मनशांतीसाठी. रामाचं काही अडलं नाही आहे, त्याचं मंदिर सुरक्षित आहे की नाही. तर राम तर चबुतऱ्यावर सुद्धा राहिलेला आहे 500 वर्ष 300 वर्ष. कृष्णाने कधीच म्हटलेलं नाहीये मला मुक्त करा, माझं मंदिर मोठं असलं पाहिजे, असं कधीच कृष्णाने म्हटलेलं नाहीये. पण ही मंदिरं मोठी असावीत, भव्य दिव्य असावीत, चांगली असावीत. ती याकरता कुठल्याही मंदिराच्या समोरून जाताना एक अद्भुत असा आनंद मिळतो की नाही. मंदिराच्या पायऱ्यांवर बसल्यानंतर मन शांत होतं की नाही. मग ही मंदिरं सुरक्षित ठेवायची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. जर त्याही काळामध्ये ही मंदिरं जर सुरक्षित राहिली असती तर बाबराची हिंमत झाली नसती प्रभू रामचंद्रांचं मंदिर उद्ध्वस्त करून तिथे मस्जिद उभं करण्याची.
पण अशा मस्जिदी परत निर्माण होऊ नयेत त्याकरता मातृशक्तीला सुद्धा जागृत असलं पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये मातृशक्तीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा नाव घेतो ते आपल्या लक्ष्मीचं. आपण काय म्हणतो, लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. का म्हणतो, पहिलं नाव लक्ष्मी आहे. विद्या पाहिजे असेल तर कोणाला, सरस्वतीची वंदना करतो. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतीवी देवई सदा वंदिता, सामाम पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. सरस्वतीला वंदन करतो आणि तुमच्या या मंडळामध्ये मला तुमच्याशी एका खूप चांगल्या पवित्र मंगलमय विषयावर बरोबर तिन्ही सांजेच्या वेळेस संवाद साधायची संधी दिली. याबद्दल मी कुलकर्णी वहिनींचं, तुम्हा सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. शांत चित्ताने आपण माझं हे 12-15 मिनटं लांबलेलं वक्तव्य ऐकून घेतलं त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो.